करोनी बहुलोक जे मिळविती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यातन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अम्बे मात की जय. दुर्गा मात की जय. संतोषी माते की जय. सब साधु संतन की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 मोठ्याने म्हणा. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम।
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। राधे 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 राधे। हरे कृष्ण। जय सिया राम। राधे राधे। सगळ्यांनी आपले डोळे मिटायचे। डोळ्यासमोर श्री क्षेत्र पंढरपूर मुख्य मंदिर, परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचे। त्यांच्या चरणी असंख्य तुलसीपत्र आणि फुलं व्हायचे आणि नमस्कार करायचे। त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राधा माता यांच्याही चरणी फुलं व्हायचे आणि नमस्कार करायचे। पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचे। त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायचे। हे प्रभो, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर। आम्हाला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ दे आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिक सर्व गोष्टी प्राप्त होऊ दे। आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साध्य होऊ दे, दोन्हीही प्राप्त होऊ दे। पांडुरंगा, आम्हाला तुझी अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर, तुझं ज्ञान प्रदान कर, तुझं प्रेम प्रदान कर, तुझं नाम प्रदान कर। तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे। तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये वसू दे। आमचं आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल असा उपाय कर आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव। परमपिता पांडुरंग परमात्मा यांनी स्मित हास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवलाय आणि तथास्तु असा आशीर्वाद दिलाय। तो ग्रहण करायचा। पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि 2 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं। जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्मचैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि वारकरी सप्ताकरता जमलेले सर्व प्रिय भाविक जन। भोग तो ना घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान। म्हणूनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा। आणि का रुसावे न लगे बहुता, आपुलिया संचिता वाचोनिया। काय? आणि का रुसावे न लगे बहुता, आपुलिया संचिता वाचोनिया। म्हणून मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा। तुका म्हणे भार घातलियावरी, होईल कैवारी नारायण। म्हणून मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा। जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांच्या गाथेतील 1630 क्रमांकाचा हा अभंग आहे निरूपणाकरता घेतलेला। असं आहे, आम्हाला जे व्यासपीठ प्राप्त आहे त्याला 2 परंपरा आहेत। एक भक्तीची परंपरा आहे, एक भक्ती कमी आणि ज्ञानाची परंपरा जास्ती आहे। आता 4 परंपरा टोटल आहेत, त्यातला थोडक्यात तुम्हाला परिचय करतो, म्हणजे एका विषयाशी संबंधित आहे। कदाचित हाच अभंग उद्या पण चालू राहील, आज संपेल असं मला वाटत नाही। बघूया, जशी रामाची इच्छा। पहिला जो संप्रदाय मला मिळाला आहे तो आहे वारकरी शिक्षण संस्था आळंदी। त्याचे अध्वर्यू विष्णुबुवा जोग महाराज, परंपरेमध्ये मामासाहेब दांडेकर महाराज, त्यांचे शिष्य सुखडूजी महाराज, ते माझे सख्खे पणजोबा, त्यांच्याकडून हा संप्रदाय माझ्याकडे आलेला आहे। म्हणून ती एक परंपरा माझ्या व्यासपीठाला आहे। दुसरी परंपरा वास्करांच्या फडाची आहे।
जिथून दादा महाराज सातारकर, बाबा महाराज सातारकर यांच्याकडून हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज पाटील डोंबिवली त्यांनी मला तुळशीची माळ घातली आणि वारीचा मार्ग दाखवला. तिसरी परंपरा नाथ संप्रदायाची आहे. ज्यांना नाथांना ज्या ब्राह्मणाने सांगितलं की तुमच्या घरात हा जो श्रीखंड आहे तो श्रीखंड नाही आहे, तो श्रीकृष्ण परमात्मा आहे, हे ज्या ब्राह्मणाने सांगितलं त्यांच्या कुळामध्ये उत्पन्न असलेले डोंबिवलीचे पूर्वाश्रमीचे डॉक्टर वेणीमाधव उपासनी, ते आता नाही आहेत, अच्युतानंद सरस्वती स्वामी महाराज, त्यांनी सुद्धा मला मार्ग या बाबतीत दाखवलेला आहे, परमार्थाच्या बाबतीत. म्हणून ते एक तिसरा पाय त्या आपल्या व्यासपीठाला आहे. आणि चौथ्या व्यासपीठाचा मुख्य आहे ते सांगतो. ते आहे सरळ भगवान श्रीहरींपासून आलेलं आहे. श्रीहरींकडून महादेवांकडे, ब्रह्मदेवांकडून महादेवाकडे, तिथून सरळ ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत, मग मुक्ताईंपर्यंत, आणि तिकडून तो संप्रदाय सरळ पुढे 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 वाढत येहळेगावच्या तुकामाईंकडे, आणि तिथून श्री ब्रह्मचैतन्यांकडे गोंदवल्यांचे, आणि तिथून तो माझ्याकडे आलेला आहे. हे मुख्य व्यासपीठाचं हे आहे. महाराजांच्याच आज्ञेने या व्यासपीठावर बसून गेले 2012 पासून ते आत्तापर्यंत अथांग भागवत कथा, रामकथा आणि इतर निरूपणं चाललेली आहेत. त्यांच्याच कृपेने त्यांची माझ्या जीवनावरती पूर्ण सत्ता चालते. आणि हे खरं आहे, हे तुम्ही बघू शकाल या 2 दिवसात. कसं ते फक्त बारीक ऑब्झर्वेशन करा म्हणजे कळेल कसं असतं, सत्ता कशी असते भगवंताची. त्यांनी 2012 साली आज्ञा केली पर एक कार्यक्रम करा म्हणून. त्यांच्याच कृपेने आत्तापर्यंत मागच्या महिन्यामध्ये 47वी रामकथा अयोध्येला झाली आणि 83 भागवत झालेले आहेत. आता 84 भागवत अधिक मासामध्ये मे महिन्यामध्ये वृंदावनला होणार परत. अशा पद्धतीने त्यांच्या कृपेने हा ओघ चाललेला आहे. गेले कित्येक वर्ष जेव्हा तिवाटणे काका आमचे होते तेव्हा 3 वर्ष मी इथं सलग येत होतो. फक्त कोरोनानंतर जरा गॅप पडला, त्यामुळे तुमची आमची भेट चुकली, ते चुकल्यासारखं वाटलं. पण आता पुन्हा आमच्या यांनी उभं केलं, इथे बसवलंय मला गुरुजींनी आमच्या. त्याप्रमाणे त्यांच्या आमंत्रणानुसार, त्यांच्या आग्रहाला, विनंतीला मान देऊन मी हजर झालो. आणि आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. भोग तो ना घडे संचिता वाचोनी. आपल्याला डोक्यात अनेक प्रश्न असतात. आम्ही इतकं देवाचं करतो तरी आमच्यावर संकट का, आमच्याच वाटेला हे भोग का, आमच्याच नोकरीत आमच्याबरोबर बदमाशी होते, बाकीच्यांचं सरळ चालतं, जे खातात पितात त्यांचं काही वाकडं होत नाही, आम्ही सरळ मार्गाने चालतो, आमच्याच पायात गडबड असते, आम्हालाच अडवतात, आमच्याच मुलींची लग्न जमेनात, आमच्याच मुलाच्या घरी बायकोबरोबर भांडण होऊन डिवोर्स होत आहेत. हे चाललंय की नाही बघा सगळं. काही देवाचं कमी करतो का आपण? नाही, तरी सुद्धा हे होत आहे. व कुलदेवता केल्या, आणखी कुठच्या देवता केल्या, सगळ्या प्रकारचे देव केले. अगदी नाही ते सगळे देव आम्ही करतोय. देवाचं सगळं जे काही भजन आहे, पूजन आहे, व्रत आहे, वैकल्य आहेत, उपवास आहे, तरी सुद्धा फरक पडत नाहीये बघा. पाहिजे तेवढा पडत नाही. हा, सांभाळलं जातं, अतिरेक होत नाही, पण पाहिजे तेवढा फरक पडत नाही. आणि मग नेहमी आम्ही एकमेकांना नाही सांगत. आम्ही फक्त रात्री जेव्हा एकटं कोणी नसतं आणि आम्ही रडतो ना, तेव्हा देवाला आम्ही विचारतो, देवा अरे आम्ही काय पाप केलं म्हणून आमच्या वाटेला आहे, नाही का. आणि काही त्याच्यामध्ये गैर नाही. हा प्रश्न तुकोबांनी पण देवाला केलेला आहे. ज्यावेळेला त्यांच्या पहिल्या पत्नी गेल्या, त्यांची मुलं गेली अन्न करता करता, तेव्हा त्यांनी हा प्रश्न देवाला विचारला की अरे तू एकटाच कसा जिवंत राहिला, तू कसा नाही मेलास, माझ्या घरातली सगळी माणसं मारलीस नाही, तू कसा नाही मेलास. तक्रार केली, चिडलेत ते सुद्धा. म्हणून ते जरा आमच्यासारखे जवळचे वाटतात आम्हाला, नाही का, कारण ते देवाकडे तक्रारी करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे पूज्य हो, एक तक्रार नाही कधी केली, एक तक्रार नाही केली. त्यामुळे ते दिव्य. तुकाराम महाराजही दिव्यच, आपण त्यांच्या इतकं नाही पोचू शकत, पण निदान त्यांनी आमच्यासारखं राहण्याचा प्रयत्न केला. देवाकडे तक्रारी केल्या, साधन मार्ग आम्हाला दाखवला, काय काय साधना करायची सांगितली, कशी करायची, साधन करताना काय अडचणी येतात, त्या अडचणींची उत्तरं काय आहेत, हे सगळं डिटेल आम्हाला तुकोबांनी देऊन ठेवलेलं आहे. फक्त होतं काय, पारायणाच्या ओघात आम्ही तेवढी अक्षरं वाचतो आणि पुढे जातो, त्याचा अर्थ लक्षात घेत नाही, आणि म्हणून गोंधळ आहे, नाही का. ते काय होतं, एक मुलगा होता, शहरात नोकरीला लागला. तो वडिलांनी फार मोठ्या कष्टाने पैसे पाठवून त्याला शिकवलं शहरामध्ये, आणि त्याला नोकरी वगैरे लागली, छान नोकरी लागली. आता वडील थकले,
वडिलांनी पत्र लिहिलं, त्यावेळी काही फोन बिन नव्हते. पत्र लिहिलं की बाबा रे जरा 400-500 रुपयाची गरज आहे, तू जरा पाठवून दे, असं पत्र लिहिलं. तो मुलगा इतका भाविक होता महाराज, आई वडिलांचं पत्र म्हटल्यानंतर त्याला इतकं भरून यायचं. तो काय करायचं, पत्र आलं की असा नमस्कार करायचा, हृदयाला लावायचा, अगदी खऱ्या भावनेने, अतिशय खऱ्या भावनेने, आणि ते देवघरात ठेवून द्यायचं आणि अगरबत्ती करून पूजा करून ठेवायचा. पैसे काही पोचले नाहीत वडिलांकडे. पुन्हा दुसरं पत्र पाठवलं वडिलांनी, त्यांनी ते घेतलं, हा वडिलांचं पत्र म्हणून नमस्कार केला, देवळात ठेवले, अगरबत्ती फिरवली, झालं. तिसरं पत्र पाठवलं, तेच. शेवटी वडिलांनी एक माणूस पाठवला. अरे म्हणले वडिलांचं पत्र वाचलंच की नाही, त्याने त्याच्यात पैसे मागितले. हो का, तेवढंच वाचायचं राहिलं म्हटलं. कळलं काय झालं, आम्ही ही आमच्या वडिलांनी पाठवलेली पत्र वाचतो. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा. आम्ही आमच्या वडिलांनी सांगितलेली पत्र वाचतो, नमस्कार करतो, असा देवळात ठेवतो, अगरबत्ती फिरवलो, झालं. त्यांना काय पाहिजे ते वाचलंच नाही, आणि ते वाचत नाही म्हणून त्यांना माणूस पाठवावा लागतो पुढचा. कळलं, हे जे संत येतात ना, ही त्यांचीच माणसं असतात की अरे ते पत्र वाच, ज्ञानेश्वरी वाच, एकतरी ओवी अनुभवावी. वाचताय, बराबर बराबर, छान आहे, ते सुद्धा चांगलं आहे. लोक म्हणतात पारायणाचा उपयोग नाही. नाही, कसा उपयोग आहेच. साधं आपण अंगावर पाणी घेतलं तर मळ धुवून निघतो. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर तुमचं मनातलं मळ जाणारच आहे, प्रश्नच नाही. पण त्याचं चिंतन करायला पाहिजे. चिंतन केलं तर जास्त फरक पडेल. त्यांना काय पाहिजे, तुम्हाला कल्पना आहे का ज्ञानेश्वरी या ग्रंथाची? ह्या आपल्याकडे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, म्हणजे किती झाले? किती झाले? 18 आणि 4 22, 22 आणि 6 28. ह्या 28 लोकांनी देखील नेती भगवंत कोण आहे, कोण आहे, कोण आहे आम्हाला माहिती नाही, 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 नेती. त्याचं उत्तर कुठलाच ग्रंथ आजपर्यंत देऊ शकला नाही. मोठे मोठे वेद, पुराण, शास्त्र, उपनिषद सुद्धा देऊ शकलेले नाहीये. हा देव कोण आहे हा प्रश्न कोणीच सोडवू शकला नाही आजपर्यंत. माऊलीने त्याचं उत्तर आपल्या ग्रंथाच्या पहिल्याच वाक्यात देऊन टाकलंय. शेवटी नाही, पहिलाच प्रश्नच सोडवला. ओम नमो जी आद्या, जो आद्य आहे, वेद प्रतिपाद्या, वेदाने ज्याचं वर्णन केलेलं आहे. जय जय स्वसंवेद्या, तो कुठून आलेला नाही, तो स्वयंमेव सिद्ध आहे. तो जय जय स्वसंवेद्या कोण? आत्मरूपा, आत्मा हाच परमात्मा आहे. हे उत्तर केवळ माऊलीने पहिल्यांदा दिलंय. माऊलींशिवाय दुसरं कोणी आजपर्यंत पैदा झाला नाही उत्तर देणार. पहिलं उत्तर कोणी दिलं असेल ना, माझ्या माऊलीने दिलंय. आणि नंतर सगळ्या संतांनी ते सांगितलंय की बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. जे वेदांना कळलं नाही ना, ते कुणाला कळलं? माऊलींना कळलं. का? माऊली कोण आहे म्हणजे याचा अर्थ कळलं. माऊली कोण आहे? हे जे 28 सांगितले ना, या 28वर जो उभा आहे, कळलं, तेच माऊली आहे, दुसरं कोणी नाही. युगे 28 विटेवरी उभा, तो कोण? दुसरं तिसरं कोण नाही, माऊलीच आहे. भगवान श्री हरी ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कुरुक्षेत्रावर ज्यांनी गीता सांगितली, तो श्रीकृष्ण कपडे बदलून आला आणि महाराष्ट्राला ज्ञान देण्यासाठी ज्ञानेश्वर झाला. म्हणजे कोण आहे? कळलं, श्रीकृष्ण परमात्माच आहे, दुसरं कोणी नाही. आणखी काय प्रमाण द्यावं महाराज? माऊली. आणि अशा माऊलींच्या संप्रदायात तुम्ही आम्ही आहोत, त्यांची लेकरं. काय भाग्य आहे आपलं, सांगा. नाही का? मला काय म्हणायचंय, थोडंसं आपण वाचलं तर आपल्याला कळतंय. चिंतन खूप महत्वाचं आहे. काहीच न करता पारायण महत्वाचं, पारायणापेक्षा चिंतन महत्वाचं, चिंतनापेक्षा निधिध्यास महत्वाचा, आणि निधिध्यासापेक्षा भगवंताची प्राप्ती महत्वाची. मार्ग हाच आहे, चिंतन, मनन, निधिध्यासन, आणि मग भगवंताची प्राप्ती. हे हळूहळू हळूहळू आपण आत शिरलं पाहिजे. कशाचा हात धरून शिरायचं? सगळे म्हणतात आत शिरा, आत शिरा, आपल्या आतमध्ये शिरा. कसं शिरा आणि कोणाचा हात धरून शिरा? आपल्याला आतमध्ये जाता येत आहे का? आतमध्ये जा म्हणजे काय, पहिलं हेच नाही माहितीये. आतमध्ये जा म्हणजे काय? ते म्हणतात ना, आत गेलात की ज्ञान सापडेल. कुठं जा, कुठं आतमध्ये जायचं? ह्याचं उत्तर आज कुणी नीट देऊ शकत नाही. पहा, आत जायचं म्हणजे काय आणि कुणाचा हात धरून जायचं, ह्याचंही उत्तर हरिपाठामध्ये पहिल्याच अभंगात, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेडे मुक्तीचारी साधलेल्या. किती लोकांना साधलं? जातो ना आपण, रोज जातो देवळात. किती लोकांना 4 मुक्ती सापडल्यात? किती लोकांना मिळाल्या 4 मुक्ती? माऊली म्हणजे माऊली चुकीचं म्हणतायत का? नाही, माऊलीने बरोबर सांगितलंय.
आम्ही तिथपर्यंत पोचलो नाही. कसे पोचलो नाही सांगतो आता, ऐका. या 4 मुक्ती वगैरे आपल्याला माहिती आहेत काय आहेत त्या, ठीक आहे. पण त्याचा द्वार, ज्या द्वारात पोचल्यावर त्या 4 एकदम मिळतात, ती दारं कोणची आहेत? देवाची द्वारी. देवाचं द्वार, देवळाचं दार नाही सांगितलं, देवाचं द्वार. कुठचं आहे देवाचं द्वार? वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. परावाणी ही 4थी वाणी आहे. इथं देव बसलाय. लक्षात येतं तुमच्या? आता कसं पोचायचं मी सांगतो तुम्हाला, जेवढं मला माहिती आहे जेवढं जेव्हा ऐकलंय जेव्हा. तुम्ही म्हणाल सोपं आहे, परावाणीत जाणं कठीण नाही. महाराज, आत्मसाक्षात्कार झाल्यानंतरच परावाणीत पोचता येतं किंवा परावाणीत पोचल्यावर आत्मसाक्षात्कार होतो. इतकं ते कठीण आहे, इतकं सोपं नाही. पण ते सहज साध्य आहे नामस्मरणाने. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. गणना पुण्याची कोण करी म्हटलंय, नामाची गणना केली पाहिजे तरच आपण जाऊ शकतो आतमध्ये. आपण जर नामाची गणना केली नाही ना, आज आपण विचारा एकमेकांना किती जप करता? 1 माळ करतो. आणि काय होणार आहे? तुम्ही काय सांगता? आम्हाला सांगितलंय नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. असं नाही वाचायचं ते. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. इतकं सोपं असतं तर सगळेच एका माळेने पोचले असते महाराज. आणि मग आम्ही म्हणतो आम्ही देवाचं इतकं केलं. काय केलं कळतंय? नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. कोटी कोटी नाम घ्यावं लागतं महाराज. 3.5 कोटी 13 कोटी एवढे जप करावे लागतात. तेव्हा आता 3.5 कोटीचा अर्थ काय तुम्हाला सांगतो बघा. वैखरिणी जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी असा साधारणपणे 1 कोटी जप करावा. त्याने ही जी वैखरी वाणी आहे, वैखरी म्हणजे मी आता जे बोलतोय त्याला वैखरी म्हणतात, ती वैखरी वाणी डिझॉल्व्ह होते आणि आपोआप नाम इथे चालतं. पुढे मध्यमेत. म्हणजे कसं? फक्त जीभ हलते, तोंड हलतं, आवाज येणार नाही आणि माळ फिरेल. 1 कोटी नंतर आपोआप होतं. हे स्वतःहून करायला गेला धडपड तर गडबड होते. सहज व्हावं. साधन हे सहज व्हायला पाहिजे. हे माऊलींनी करूनच सांगितलंय. आता माऊलींनी कसं करून सांगितलं तेही सांगतो. आधी पहिले हे ऐका. 1 कोटी जप इथून केला की तो इथे पोचतो आपोआप, काही न करता. आत गेलो, 1 पाऊल आत गेलो. मगाशी म्हणलं ना आत कसं जायचं, गेलो आपण आतमध्ये. हा, आता दुसरं पाऊल. इथे 1 कोटी जप करावा लागतो. तेव्हा ही मध्यमा वाणी डिझॉल्व्ह होते आणि ती पश्यंतीत शिरते. पश्यंतीमध्ये आपल्याला आपल्या आराध्य देवतेचा सहवास लाभतो. सहज स्मरण राहायला लागतं. कळलं? 1 कोटी 2 कोटी. इथंही किती करावा लागतो? 1 कोटी. इथं 1 कोटी केला की पश्यंती वाणी डिझॉल्व्ह होते आणि पुढे प्रवेश होतो परावाणीत. तिथं 1/2 कोटी जप करावा लागतो. तेव्हा आपण स्थिर होतो. 1 2 3 3.5. कळलं? 3.5 कोटी जपाने आपल्याला आपल्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही असं महाराज म्हणाले. कारण तो अनुभव आपला स्थिर होतो. तिथे आपला जप स्थिर होतो. तिथे आपला देवाशी सहवास स्थिर होतो. याला प्रमाण काय? तुकाराम महाराज जेव्हा त्यांची वाणी पश्यंतीत शिरली तेव्हा त्यांचं वाक्य काय होतं माहिती आहे तुम्हाला? जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालविसी हाती धरून या. हे पश्यंती वाणीत नाम आल्यानंतर आहे. सुरुवात त्यांनी वैखरीतनं केली आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. भंडारा डोंगरावर जात असत ना, 12 तास जप करत असत. सोपं नाही आहे. साधना असते, प्रत्येक संतांची साधना असते. 12 तास जप करत असत महाराज. त्या 12 तासाच्या जपाने हळूहळू बघा, जो रोज 12 तास जप करेल 1 वर्षात त्याचा 1 कोटी जप होईल. तसं 3.5 वर्षात 3.5 कोटी जप होऊ शकतो जर तुम्ही 12 तास जप केले तर. हे तुकाराम महाराजांनी केलेलं आहे आपल्या आणि करूनच आपल्याला सांगितलेलं आहे. मग हळूहळू ते मध्यमेत शिरले, मध्यमेतून पश्यंतीत शिरले आणि पश्यंतीतून जेव्हा परावाणीमध्ये स्थिर झाले तेव्हा काय म्हणाले ते? मी आणि विठ्ठल निराळा नाही, आम्ही एकच आहोत. लक्षात आलं तुमच्या? ही अनुभवाची स्थिती आहे. नीट जर आपण अभंगांचा अभ्यास केला, प्रत्येक पावलोपावली साधनेत येणारे अनुभव, अडथळे, त्याच्यावरचे उपाय, हे सगळं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. आता हे झालं तुकोबांचं. ज्ञानोबांनी काय साधना केली हो महाराज? निर्गुण निराकार ओंकाराची उपासना आहे असं आपण म्हणतो. बरोबर आहे, कारण ते ज्ञानी आहे. ती त्यांनी केली पण असेल केलेली असेल, प्रश्नच नाही आहेत, कारण ते निर्गुण निराकाराच्या उपासनेमध्ये होते. पण
निर्गुणातून सुद्धा पोचल्यानंतर त्यांना जो अनुभव आला की कुठूनही आलो तरी सुद्धा एका मार्गातून सगळ्यांनाच जायला लागतं. जो योग करणारा योगी आहे, जो ज्ञान मिळवणारा ज्ञानी आहे, जो कर्ममार्गाने जाणार आहे, जो भक्ती मार्गाने जाणार आहे, चौघाने आपापल्या मार्गाने गेलो तरी एक. बघा कसं आहे, पंढरपूरला आपण गेलो की नाही, कोण कुठून आलेलं असतं, सोलापूरहून, कोण मुंबईहून, कोणी आणखी कुठूनही आलात तरी बारीतून सगळ्यांनाच जावं लागतं, आहे की नाही? तसं तुम्ही कुठल्याही साधनेने जा, सगळ्यांना शेवटी नामातूनच जावं लागतं. परमेश्वराला मिळवायचा नाम हाच एक मार्ग आहे. तुम्ही म्हणाल कसा? आता आपल्या कथेमध्ये सगळे सांगतात की नामदेव महाराजांच्या घरी सुद्धा एकादशीचं पारणं करायला स्वतः परमात्मा, पांडुरंग परमात्मा आणि कोण आलं होतं? रुक्मिणी माता आल्या होत्या. आणि देव मोठे गमतीशीर आहेत, तुम्हाला माहिती आहे. नामदेव महाराजांचं आणि त्यांचं सख्य होतं, सख्य भक्ती होती त्यांची. तर पारणं फेडताना गडबड अशी झाली, तिकडे सगळे जमले होते, अगदी भक्त मंडळी सगळे जमले होते. आणि पांडुरंग परमात्म्याने काय केलं, आपली 10 रूपं प्रगट केली आणि लक्ष्मी मातेला सांगितलं आता ओवाळा. आता कळणार कसं खरे पांडुरंग कोण आहेत, नाही का? त्याने आपलं ताट केलं, सगळीकडे बघितलं आणि मग काय म्हणले, लाजले गे माये आता कोणा ओवाळू, आता कोणा ओवाळू, जिकडे पाहो तिकडे, जिकडे पाहो तिकडे, जिकडे पाहो तिकडे चतुर्भुज गोपाळू. कळणारच नाही, कसं कळायचं? तेव्हा त्यांनी नामदेव महाराजांना विचारलं, नाम्या पांडुरंग कुठला आहे? म्हणले आई किती सोपं आहे, ज्याचे पाय जमिनीला लागलेले नाहीत तो खरा. कळलं की नाही? आणि पटकन मग जाऊन आईसाहेबांनी ओवाळलं. पांडुरंग परमात्मा काय म्हणले शेवटी, आता महत्वाचं आहे, पांडुरंग परमात्म्याचं वाक्य महत्वाचं आहे, शेवटी मला ओळखायला नामाचीच गरज पडते. कळलं? तुमचं लक्षात आलं? म्हणून पांडुरंगाच्या तिकडे आपण पंढरपूरला दर्शनाला जातो, मग तिथे पहिली पायरी काय आहे, चोखोबा, मग नामदेव महाराज आणि मग पांडुरंग परमात्मा. याचा अर्थ काय माहितीये, मला भगवंताची प्राप्ती करायची आहे असा चोख निर्णय आधी व्हावा लागतो. तो निर्णय पक्का झाला की नामाची पायरी सापडते आणि मग विठ्ठलाचं दर्शन होतं. नामाशिवाय परमार्थच नाहीये महाराज. हे सगळीकडे खणाखुणात देऊन आम्हाला सांगितलंय, पण आमच्या लक्षात येत नाही. त्याला काय करणार? म्हणून अशा आता माऊलींचं सांगितलं, माऊलींनी सगळ्या प्रकारची साधना केली, ते पोचले. पण शेवटी त्याने काय सांगितलं, हरिपाठातले अभंग बघा. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे, राम कृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी. कसं जपायचं हे पण सांगितलंय, वाचेसी सद्गद जपे आधी. पुढे महत्वाचं, नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथात जाशील झाली. कळलं? बाकी कुठल्याच मार्गाला जाऊ नका, कसले मेडिटेशन करत बसताना काय आहे. नामापरते तत्व नाही रे अन्यथा, त्याला अधिकार लागतो. सोपं नाहीये मेडिटेशनला, ध्यान करायलाही नामातूनच जावं लागतं आणि नामाचंच ध्यान लागतं, लक्षात ठेवा. नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील धणी. आणि पुढे स्वतः केलेली साधना सांगतात, ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. मौन सांगितलं, अंतरमाळ सांगितली. लक्षात आलं तुमच्या? काय काय साधना आहेत बघा. ज्ञानदेवा मौन, मौनात. आता मौनाचा अर्थ काय? पश्यंती, डायरेक्ट पश्यंती. माऊलीला काही गरज नव्हती वैखरीने वगैरे, तरी त्यांनी केलं. पण वैखरी मध्यमा क्रॉस करून सरळ कुठे गेले? पश्यंती. इथे ओठही हलत नाही, जीभही हलत नाही, काहीच हलत नाही, नामाचं स्मरण सुरू राहतं आणि तिथून परावाणी स्थिर. आता बघा, ज्ञानदेवा मौन, जपमाळ अंतरी. अंतरी म्हणजे पश्यंती, ते परा. लक्षात येत आहे? धरोनी श्रीहरी जपे सदा, म्हणजे त्या रूप समोर ठेवून, ते नाम मुखात ठेवून मी घट्ट बसलो, किंबहुना नाम पकडलं की रूप त्याच्या मागे येतं. लक्षात आलं तुमच्या? माऊली तेच सांगतायत, ज्ञानदेवा मौन, पहिली साधना मौन, जपमाळ अंतरी. आतमध्ये चाललाय, अखंड जप चाललाय माऊलींचा, अखंड जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. हा एक साधन मार्ग सांगितला.
तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. उगीच नाही सांगितलं. अलीकडे खूप परमार्थ निघालेत. ही परिक्रमा, ती परिक्रमा, ह्याची परिक्रमा, त्याची परिक्रमा. नामावर आपली श्रद्धा नाही म्हणून तीर्थयात्रा कराव्याशा वाटतात. कळलं? न लगती सायस करावं, तीर्थयात्रा जरूर कराव्या, त्याने नामाबद्दलची निष्ठा वाढते. पण हे लक्षात घ्या, नामाची निष्ठा वाढण्याकरता इतर साधन आहे. इतर साधनेनी हे नाही होणार आहे, परमेश्वराची प्राप्ती नाही होणार आहे. त्या साधन केलं की तुमचा भाव वाढेल, नामावरची श्रद्धा वाढेल आणि ते केल्यानंतर भगवंताची प्राप्ती आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगती साया असं जावे वनांतरा, गरज नाहीये, सुखे येतो घरा नारायण. किती आणि त्यांनी सांगायला पाहिजे बघा. अच्छा, आता आपण त्रिवेणी संगम वगैरे यात्रा करतो की नाही? प्रयागराज त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तिथे जाऊन आम्ही फोटो काढत बसतो. कशी होणार परमात्म्याची प्राप्ती? आता गंगा मैया कुठे आहे? काशी. तिला विचारलं, तुला शुद्धता कशाने येते? एवढ्या लोकांचे तू पाप धुतेस, तुला शुद्धता कशाने येते? त्या काय म्हणल्या? जेव्हा अखंड नाम घेणारे नामधारक संत माझ्यामध्ये आंघोळ करतात, त्यांच्या पायाच्या रजक कणाने मी शुद्ध होते. सांगा काय पाहिजे? इतकं हे नाम श्रेष्ठ असताना सुद्धा आमची त्या नामावर श्रद्धा बसत नाही, निष्ठा बसत नाही, कारण आम्ही करत नाही. करायला पाहिजे. संतांनी सांगितलेलं ऐकायला पाहिजे. नाम जपू तो यज्ञ परम, बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्म अधर्म, नाम परब्रह्म वेदार्थ. आहे ना ओवी? आता या ओवीचाच अर्थ बघा तुम्ही. नाम जपू तो यज्ञ परम. कशाला बाकीचं यज्ञ पाहिजेत? यज्ञ आहे तो. एक नाम जरी घेतला तरी पावलं पावली पडता पडता नाम घेतलं तरी सुद्धा तो मोठा यज्ञ आहे. नाम जपू तो यज्ञ परम. परम सांगितलंय. परम म्हणजे सगळ्यात वरचं. बाधू न शके स्नानादी कर्म. त्याला स्नानाची गरज नाही. याचा अर्थ स्नान करू नये असं नाही. कळलं? स्नानाची गरज नाही, अडून बसायची गरज नाही. सकाळी उठलायत ना 4 वाजता, मग आता ते आंघोळच करा आणि मग बसा, काही गरज नाही. उठलात चूळ भरा, बसा. जगे श्री तुमचं काय जप आहे, जय जय रामकृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय, बसा. बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्म. धर्म सुद्धा नामाने पावन होतो. नामे पावन धर्म अधर्म. अधर्म सुद्धा नामाने पावन होतो. म्हणजे जे धर्माचं आचरण करणारे ते सुद्धा नामाने पवित्र होतात आणि अधर्माचं आचरण करणारे सुद्धा नामाने पवित्र होतात. प्रमाण वाल्या कोळी वाल्मिकी महर्षी नामानेच झालेत की नाही? नामे पावन धर्म अधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नाम स्वयमेव काय आहे? परब्रह्म आहे, ओंकार स्वरूप आहे ते नाम परब्रह्म वेदार्थे. वेदांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे. वेदांचं काय प्रमाण आहे? अथर्व वेद उघडा, त्याच्यात कली संतरण उपनिषद म्हणून आहे. तिथे 3.5 कोटी जपाची अवस्था दिलेली आहे. त्याच्यातच हे म्हटलेलं आहे की स्नानाच्या शिवाय अडून बसायची काही गरज नाही. 3.5 कोटी जप तुम्ही केला की तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल. उघडून बघा. हेच प्रमाण तुकाराम महाराज देतात. कुठल्या याच्यात? नव्हे गुरुदास्य संसारिया. काय? नव्हे गुरुदास्य संसारिया, न लगे भेडे कापे विषया. तरी गोड सांगितलं तरी पंढरीरायाचं नाम हे गोड आहे. ते गोड नाम तुम्ही म्हणून गोड सर्व भावे. अंघोळी न लगे तोंड धुवावे, अर्थ चाड जीवे, न लगे भ्यावे संसारा, म्हणून गोड सर्व भावे. आलं लक्षात काय सांगितलं त्याने? नव्हे गुरुदास्य संसारिया, न लगे भेणे कापे विषया, तैसे नाम नव्हे पंढरी राया. जया सायास न लगती. प्रयत्न करावे लागत नाही, कष्ट करावे लागत नाही. जया सायास न लगती, म्हणून गोड सर्व भावे. अंघोळी न लगे तोंड धुवावे, अर्थ चाड जीवे, न लगे भेणे संसारा. म्हणजे संसाराला भ्यायची गरज नाही. तुम्ही पैसे कमवत असाल, तुमचा उद्योग करत असाल, करा, काही प्रश्न नाही. आंघोळीशिवाय अडत नाही. नामस्मरणाला कसलीही अडचण नाही. नाम हे एकमेव साधन असं आहे
की ज्याला कसलीच देहाची अडचण लागत नाही. मोठ्या जबाबदारीने व्यासपीठावरून सांगतो आहे, स्त्रियांच्या 4 दिवसाची अडचण सुद्धा नामाला गरज नाही. नाम हे इतकं पवित्र आहे की ते आपल्या सगळ्यांना पवित्र करतं. मध्ये मी असं काहीतरी ऐकलं होतं, आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला जात नाही. म्हटलं का? म्हटले त्याला नको त्याने हात लावलाय त्यामुळे ते विटाळले. माणसामुळे पांडुरंग विटाळणार का पांडुरंगामुळे आम्ही शुद्ध होणार? बरोबर ना? आपण किती पतित आहोत आपण गेलो त्याला स्पर्श केला की त्याच्या स्पर्शाने आपण पवित्र होतोय. महाराज हो, मुलाच्या स्पर्शाने आई वडील विटाळणार का हो? उलट आई वडील कडेवर घेणार ना, आपण शुद्ध होणार ना. तसं आहे हे. आई आहे ती आपली पंढरीची, नाही का? दावा आपला नमस्कार करा, आपण आपलं शुद्ध होतो, पवित्र होतो. नाही अशातला भाग. आणि अगदीच काही नाही तर बाजूला बसून माळ घेऊन जप तर नक्कीच करू शकतोय. कळलं की नाही? नामच त्याला आवडतंय की नाही, मग आपलं नाम घ्यावं. नामाला काही अडचण नाहीये, नामाला कसलीच अडचण नाही. महाराज आम्ही अडचण दाखवतो. ताटच बसा, ते हे असंच ठेवा, असं केलं तर पाठ दुखेल महाराज. नामाकडे लक्ष जाणार नाही, सगळं लक्ष तिकडे जाईल, नाही का? काहीतरी आपलं उगीच आडवं तिडवं करत बसायचं. इतकं सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे हो सर्वानुनी, सोपे आहे सर्वानुनी. परी काय सांगितलं? शहाणा तो धणी घेतोय, वेडे नाही घेत. शहाणे वेडे म्हणजे कोण? जे उपाधी लावत बसतात. असं करू का, तसं करू का, अमकं घ्यावं का तमकं, कुठचं आसन घ्यावं, भिंतीला टेकावं की नाही. अहो झोपून करा, काही बिघडत नाहीये. शहाणा तो धणी घेत असे. शहाणे व्हा, नंतर जन्म मिळणार नाही आणि वेळही मिळणार नाही. 84 लक्ष योनीमधून फिरावं लागतं महाराज, नाही मिळणार नंतर जन्म. आता आहे ना तो कारणी लावा. तुम्ही म्हणाल आता आम्हाला उशीर झाला, आता आमचं म्हातारपण आलं, मग आता आम्ही जप केला तर होईल का? सांगतो. 84 लाख योनींमधून जावं लागतं, बरोबर आहे? आणि आपण पाहतो त्यातल्या बऱ्याचशा योनी कशा असतात. कीटक आहे, फुलपाखरू आहे, गाय आहे, बैल आहे, गाढव आहे, घोडा आहे. यातनं कधी ना कधी आपण गेलेलोच असतो, नाही का? घरी एखादा तांडव करत असेल की नाही, घरातली व्यक्ती हातपाय झाडत असेल, समजावं कुठल्या योनीत ना आले. उगीच सारखं डाफरत असेल कोणावर, समजावं कुठल्या योनीतून आलेलं आहे. कळलं का? हे जावं लागतं आपल्या प्रत्येकाला. प्रत्येक जण जातो आपण याच्यातनं. हे टाळायचा एकच उपाय आहे, नामस्मरण. कारण नामस्मरण हा राजमार्ग आहे. नामाने एकदा गेलात की तुम्हाला पुढचा जन्म हा मनुष्याचाच मिळणार. प्रमाण काय? भगवद्गीता 6वा अध्याय, श्लोक क्रमांक 41, 42, 43, 44. योग भ्रष्ट अभिजायते. योग भ्रष्ट म्हणजे काय? आपण बघतो की लहानपणीच परमार्थ करणारी लहान मुलं आपण बघतो, किंवा 18-20 वर्षाची मुलं पाहतो की जे खूप त्यांना परमार्थामध्ये आवड आहे. समजावं मागल्या जन्मी याची साधना झालेली आहे, अर्धी साधना, आणि साधना करता करता तो मेला म्हणून त्याला पुन्हा जन्म मनुष्याचा मिळाला, उरलेली साधना पूर्ण करण्याकरता. त्या श्लोकांमध्ये असं म्हटलेलं आहे, ज्याची ह्या जन्मी केलेली साधना अर्धी राहते, अर्धवट राहते, त्याला मी श्रीमंत कुळात जन्माला घालतो, की जेणेकरून त्याला स्वतःच्या पोटापुरते कमवायची जरुरी राहणार नाही. आणि त्याला सत्संग मिळेल अशी व्यवस्था मी करतो. त्या चांगल्या कुळात त्याला मी जन्माला घालतो आणि त्याची उरलेली साधना त्यांनी पूर्ण करावी, याच्यासाठी मी तो जन्म त्याला देतो. ह्यासाठीच हे जन्म मिळालेले आहेत महाराज. त्याला योगभ्रष्ट म्हणतात. आता समजा या जन्मी आता 13 कोटी जपानी देवाचं दर्शन होत आहे. समजा या कोटी माझा 12 कोटी जन्म झाला आणि मी मेलो, 12 कोटी जप झाला आणि मी मेलो, तर पुढल्या जन्मी पहिल्यापासून करावं लागत नाही. ते 12 कोटी ऍड होतं आणि 13 कोटीसाठी 1 कोटी केलं की आपल्याला भगवंताचं दर्शन होतं. प्रमाण. ध्रुव बाळाचं वय किती होतं? 4 वर्ष. झालं ना देवाचं दर्शन. कसं? या जन्मीचं आहे का? नाही. भक्त प्रल्हाद झालं ना देवाचं दर्शन. या जन्मीचं आहे का? नाही. चला अजून सांगतो. माऊलींनी कुठेतरी, मला आठवत नाही पण असं म्हटलंय की माझा हा 108वा जन्म आहे. साईबाबांचा जन्म 12वा जन्म होता. आपल्याला माहिती आहे माऊली पुढचा जन्म माऊलींचा माहिती आहे कुणाला? ज्ञानेश्वर महाराजांचा. प्रमाणासकट सांगतो. नाव ऐकलंय बेळगावचे सिद्धारूढ स्वामी. हा, सिद्धारूढ स्वामी ज्या वेळेला सिंहासनावर बसले होते ना, तेव्हा गोंदवलेकर महाराज आमचे त्यांना भेटायला गेले होते. महाराजांनी त्यांना साष्टांग दंडवत घातलं आणि काय म्हणले, हे सिद्धारूढा, मागल्या जन्मी ज्ञानेश्वर महाराज म्हणून महाराष्ट्राचं कल्याण केलं आणि ह्या जन्मात सिद्धारूढ म्हणून कर्नाटकाचं कल्याण करण्याकरता आलात की काय? तुम्ही म्हणाल माऊलीनी
संजीवन समाधी घेतली 100%. म्हणूनच ते अशा प्रकारे अवतार धारण करत आहेत प्रत्येक ठिकाणी. आजही माऊली आळंदीत आहेतच. तुम्ही आम्ही नसू एक वेळ, ते कायमच तिथे आहेत, त्याच्याबद्दल काही प्रश्नच येत नाही. आजही जा समाधी, तुम्हाला अडचणी येत ना परपंचाच्या, जाऊन समाधीवर सांगा नाही झालं तर नाव बदलेल मी. तिथे गेल्यानंतर तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होते. माऊली तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. पण आपलं महाराज काय सांगावं, इतक्या जवळ अगदी. बघा, सर्वश्रेष्ठ भक्त आतापर्यंत कोण झालेले आहेत? गोपिका झालेले आहेत, श्रीकृष्णाच्या सर्वश्रेष्ठ भक्त. इतर संतही खूप प्रकट झाले, तुलसीदासांसारखे आणि सगळे. परंतु ह्या जन्मात संजीवन समाधी घेणारे, या सबंध पृथ्वीवर, या सबंध जगात, या सबंध आपल्या भारतामध्ये संजीवन समाधी घेणारे माऊली आणि आकाश मार्गे वैकुंठाला जाणारे तुकाराम महाराज, हे दोनच महान संत प्रगट झालेले आहेत महाराज. आणि आपलं दुर्भाग्य असं आहे, खरं तर सद्भाग्य आहे, की असे दोन्हीही पराकोटीचे संत आपल्या जवळ आहे, तिथे आळंदीमध्ये आणि देहूमध्ये, मुंबईला एकदम जवळ. पण आम्ही फिरकत नाही, फक्त वारी असेल तेव्हाच जातो. का महाराज? किती जवळ आहे इथून? तास, दीड तास, 2 तास, 3 तास. खरं तर दर आठवड्याला जायला पाहिजे. ट्रेनची सुविधा आहे, सोय आहे. हे काही मागण्याकरता जाऊ नका. आपल्या घरातल्यांना आपण सणासुदीला भेटायला जातो ना, मग ते काय आपल्या घरातले नाही आहे? माऊली आपल्या घरातली मोठी व्यक्ती आहे महाराज. आपण किती झालं तरी त्यांच्या पुढे छोटेच आहोत. तुकोबा आपल्या घरातली मोठी व्यक्ती आहे महाराज. जावं आणि मागावं, भक्ती द्या, तुमच्यासारखं प्रेम आम्हाला परमेश्वराचं येऊ द्या. आम्ही बाकीच्याच गोष्टी मागायला जातो. मागा, काही प्रश्न नाही, त्याही ते देतीलच, ते देणार, 100% देणार. पण भगवंताच्या प्रेमाशिवाय सगळं व्यर्थ आहे महाराज. ते मागितलं की काय होईल? समाधान होईल. आहे तेच खूप आहे असं वाटायला लागेल. हे आपल्याकडे महत्व नाही. हेच मला कधी कधी असं वाटतं ना, की तुकाराम महाराज आणि माऊली उत्तर प्रदेशमध्ये किंवा कुठे जन्माला आले असताना त्यांचं महत्व अजून जास्त झालं असतं. आपल्याकडच्या लोकांना किंमत नाही. मला क्षमा करा, किंमत नाही आपल्याला. एवढे महान, जगातले प्रचंड महान संत आपल्या महाराष्ट्रात प्रगट झाले, पाहिजे तशी किंमत आम्ही देत नाही. त्यांची भक्ती ओळखत नाही. आम्ही त्यांना चिकटलो, पण त्यांना काय हवं हे सुद्धा आम्हाला आजपर्यंत कळलं नाही. महाराज क्षमा करा, मला कोणाचीही निंदा करायची नाही, पण पाहताना कीव येते. ज्या वेळेला वारीमध्ये तुकोबांची पालखी निघते, ज्ञानोबांची पालखी निघते, तेव्हा आमची पालखी, ज्ञानोबांच्या पालखीतले लोक तुकोबांच्या पालखीवाल्यांशी बोलत नाहीत, तुकोबांच्या पालखीवाल्यांचे लोक ज्ञानोबांच्या यांच्याविषयी बोलत नाहीत पालखीवाले. हे काय महाराज? आम्ही ज्ञानेश्वर महाराजांचे, आम्ही तुकाराम महाराजांचे, आम्ही सेना महाराजांचे, आम्ही सावता महाराजांचे. त्यांनी कधीच असा भेद केला नाही. आम्ही का करतो? हा परमार्थ आहे का? आम्ही गजानन महाराजांचे, आम्ही ब्रह्मचैतन्य महाराजांचे, आम्ही समर्थांचे, आम्ही स्वामी समर्थांचे, आम्ही समर्थ रामदास स्वामींचे, आम्ही अमक्यांचे, आम्ही तमक्यांचे. ते मस्त संतांची मांदियाळी होती हो, शेजारी मंडीला मंडी लावून जेवत होते ते, आणि आम्ही मात्र त्यांची लेकरं. कशी भांडतो बघा. काय वाटत असेल त्यांना? कसं वाटत असेल माहितीये? तुम्ही आई आहात ना सगळे, तुमची 2 लेकरं जेव्हा एकमेकांशी भांडतात ना, तेव्हा आईचं काळीच कसं होत असेल, तसं त्यांना होतं. आपण जेव्हा भांडतो तेव्हा नका त्रास देऊ महाराज. सगळे एकच आहे, एकच आहे, एकाच परमेश्वराची लेकरं, सगळी पांडुरंग परमात्माच आहे. हे ओळखा आणि त्याप्रमाणे प्रेमाने राहा, प्रेमाने राहा. तुम्ही प्रेमाने राहिलात ना तर ते त्याला जास्त आवडेल. परमार्थाचं सगळं सांगू का? सार, प्रेमच सार आहे. काय आहे? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, आणि भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. मैत्री व्हायला पाहिजे, सगळ्यांमध्ये प्रेमाने राहायला पाहिजे. ही प्रार्थना माऊलीने केली आहे. आम्ही त्यांच्या प्रार्थनेच्या विरुद्ध वागतो, आहे की नाही? बघा किती करण्यासारखं आहे. एकतरी ओवी अनुभव आहे. एक जरी ओवी आपण आपल्या आचरणात आणली ना तरी त्यांना वाटेल की वा वा वा, हा माझा आहे, खऱ्या अर्थानं माझा आहे. नाही का? मला सांग एक तरी. ठीक आहे, तुम्ही पारायण करा, काही प्रश्न आहे, छानच आहे ते. पण खरोखर एक कुठली तुम्हाला आवडते ती ओवी पकडा तुम्ही, आणि ती तुम्ही जर का आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे माझ्यासाठी पण सांगतोय, मला काही फार आचरणात आलेलं नाहीये, पण आता तुम्हाला सांगताना माझा डबल अभ्यास होतोय, म्हणून मी हे स्वतःला सांगण्याकरता तुम्हाला सांगतो. एक तरी ओवी आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर आपलं जीवन धन्य होतं आणि त्याला आनंद होतो महाराज.
मामासाहेब दांडेकर होते ना, त्यांना विचारलं, ते खूप छान ज्ञानेश्वरी सांगायचे. त्यांना विचारलं, तुमची अख्ख्या ज्ञानेश्वरीमधली आवडती ओवी कोणती? तेव्हा त्यांनी सांगितली आणि त्यांनी ती मी बघितलं नीट, त्यांनी ती आचरणात आणली. काय सांगितलं त्यांनी? तेवी सद अभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी, मग शरीर राहो अथवा जावो. आहे तेवी सद अभ्यासे, अभ्यास करा रोज नित्य नेम नामी, ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. दुर्लभ कोण आहे? जो नित्य नेम करतो तो दुर्लभ आहे. अरे त्याच्याजवळ लक्ष्मी वल्लभ आहे, त्या निदान त्या निमित्ताने नित्य नेम करा. तेवी सत अभ्यासे निरंतर, निरंतर अभ्यास करावा लागतो. 2 दिवस नामस्मरण केल्याने झालं असं नाही होत. शबरी मातेने किती वाट पाहिली माहितीये? 80,000 वर्ष वाट पाहिली. 80,000 वर्षानंतर राम आले. आपण 2-4 दिवस करतो, 1 वर्ष वारी करतो, 2 वर्ष वारी करतो, देव काही भेटला नाही, त्यात काही राम नाही, जाऊ दे. असं नाही चालत महाराज. तपे विण दैवत, दिधला विण प्राप्त, आणि गुजे विण ही तर कोण सांगे? तप नाही केलं तर कसं परमेश्वर प्राप्त होणार आहे महाराज? एक तर तो तपाने प्राप्त होईल, एक तर प्रेमाने प्राप्त होईल. काय करायचं बघा. आपण मग शॉर्टकट काय निवडतो? ठीक आहे, आम्ही प्रेमाने प्राप्त करतो. सोपं नाहीये प्रेम. जिथं जिथं प्रेम आहे ना, तिकडनं काढावं लागतं ते आधी, कळलं? आणि ते सगळं काढून परमेश्वराच्या चरणी लावावं लागतं. बायको मुलांचं काढावं लागतं, नोकरीवरचं काढावं लागतं, पैशावरचं काढावं लागतं, मित्रांचं काढावं लागतं, जगाचं प्रेम काढावं लागतं आणि त्याच्या चरणी लावावं लागतं. तेव्हा नाही तर तप करा, त्याच्याशिवाय प्राप्त नाही होणार आहे. तपेविणच दैवत, एवढं लवकर प्राप्त होणारी गोष्ट नाही महाराज. 80,000 वर्ष वाट पाहिली. वाट पाहणे ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे. एका साधकाने मला ही गोष्ट सांगितली की म्हणले, मी रामाचं ध्यान करायचो. घडलेली घटना ही लक्षात ठेवा, आपल्याला शिकण्यासारखं आहे, म्हणजे मला तरी. नाही, मी रामाचं ध्यान करायचो आणि मी त्या रामाला प्रश्न केला की रामा, शबरी मातेची नक्की भक्ती कुठली? तर राम मला म्हणाले, हनुमंताला विचारा. तुम्ही म्हणता असं होतं का? होतं ना. तुम्ही मानसपूजा कराल. आता आपण जी पांडुरंगाची मानसपूजा केली ना, ही मानसपूजा जेवढी दृढ होईल तुमच्या आराध्य दैवतेची, तेवढं तो दैवत तुमच्याशी बोलायला लागतं. प्रमाण काय? नाथ महाराज. नाथ महाराजांना कोणी सांगितलं? ज्ञानेश्वरी काढ इथून, माझ्या गळ्याला मुळी टोचते. कोणी सांगितलं? माऊलींनी सांगितलं ना. कसं बोलले असतील? ध्यान आहे अखंड, अखंड नाम आहे, अखंड चिंतन होतं त्यांचं. मानसपूजा होती. मानसपूजेत आपला देव आपल्याशी बोलतो, हे लक्षात घ्या बरं. आणि हे अगदी 1000% खरं आहे. सांगतोय म्हणजे विचार करा काय ते, कळलं? तर हे होतं, करून पहा. हे मानसपूजा दृढ करा, अगदी नाम घ्या आणि मानसपूजा दृढ करा. तुमचं जे आराध्य दैवत असेल ना, ते तुमच्याशी बोलायला लागेल. तसं त्या व्यक्तीला रामाने सांगितलं की तू हनुमंताला विचार. हनुमंताचं 3 दिवस त्याने ध्यान केलं तिथे बसून, नामस्मरण आणि ध्यान. तेव्हा हनुमंताने सांगितलं, शबरी मातेची भक्ती 2 प्रकारची आहे. एक नामस्मरण भक्ती आणि दुसरं वाट पाहणे ही भक्ती. काय? वाट बघणे. धीर लागतो महाराज वाट बघायला. ही भक्ती आणखी कोणी केली? गोपिकाने केली. मथुरेला गेलेले कृष्ण पुन्हा वृंदावनात परत 100 वर्षांनी आले. त्यांनी 100 वर्ष वाट पाहिली. आमची किती वाट बघायची तयारी आहे ना? वाट पाहावी लागते. आणि मी काय म्हणतोय, तो प्राप्त व्हावा हा विषयच सोडून द्या. आम्हाला तू आवडतोस, आम्ही तुझ्यावर प्रेम करणार. तू आम्हाला भेटो नाही तर नको भेटो, आम्ही आमचं काम करत राहणार. बरोबर तो मागे मागे धावतो महाराज. त्याला ती खोड आहे ना. आता याचे एक उदाहरण सांगतो. येणार मूळ अभंगावर येणार आहे. काय असतं, 2 प्रकारचे असतात अभंग. म्हणजे हे ज्यांच्यामध्ये ज्ञान असतं ना, थोडंसं ज्ञानाचा प्रभाव जास्त असतो आणि भक्ती थोडं कमी असतं. ज्ञानाचं जास्त असतं. ती चांगलं आहे, दोन्ही चांगलं आहे. ज्ञानाने सुद्धा भगवंताची प्राप्ती होते, भक्तीने सुद्धा होते. भक्ती सोपी आहे, सगळ्यांसाठी आहे. ज्ञान मात्र अधिकारी लागतो. तर ही जी ज्ञानी मंडळी असतात ना, ती हे अभंग सोडवतात. छान. म्हणजे मग पहिलं चरण सुटलं की दुसऱ्या चरणाचा अर्थ, दुसरं चरण सुटलं की तिसरं चरण. खूप छान असतं, मला पर्सनली आवडतं ते. भक्ती मार्गी असतात ना जास्ती, ज्यांच्यामध्ये भक्ती जास्ती आणि ज्ञानाला ते एवढं स्थान देत नाही, ते भक्तीला स्थान देतात. ती माणसं अभंग सोडवण्याच्या भानगडीत पडत नाहीत. सरळ सरळ आपलं साधं साधं जातात.
नाही का. तर थोडंसं भक्ती मार्गाचं माझ्याकडे जास्त आहे, त्यामुळे ते सोडवणं वगैरे आपलं ते काही कोड आहे का. ते आपल्याला दिलेला उपदेश आहे, तो ॲज इट इज घ्यायचा, जसं आहे तसं. आपली बुद्धी त्यात चालवायची नाही, परंतु जे अभंग सोडवतात त्याचं खरोखर ऐकावं, कारण ते त्यातला मर्म सांगतात आपल्याला. ही जी मोठी मोठी कीर्तनकार मंडळी असतात ना, ही त्यातला मर्म सांगतात आपल्याला, म्हणून ते नीट कान देऊन ऐकावं. अभंग कसा सोडवतात, किती सुंदर पद्धतीने सोडवतात, आणि छान, मला आवडतं ते. तर आपणही तसं करा. एक मनुष्य होता, त्याला काशीला जायचं होतं. तो म्हणला, मी संकल्प घेतलाय की मी काशीला जाणार चालत, मी काही वाहन वापरणार नाही. ऐका, हा आपल्यासाठी आहे, सगळ्यांसाठी. काशीला मी चालत जाणार. मग त्यांनी सुरुवात केली आणि काशीला तो काशीच्या दिशेने चालायला लागला. तिथे बसलेल्या लोकांना विनंती करतो, वेळ झाली ना की हात फक्त वर करा, मला भान नसतं. आणि चालू लागला, काशीच्या दिशेने तो चालू लागला. तो कधी कधी 5 किलोमीटर चालायचा, कधी कधी 10 किलोमीटर चालायचा, कधी एकदम 20 किलोमीटर चालायचा, कधी एकदम 40 किलोमीटर चालायचा, कधी कधी 1 किलोमीटर चालायचा, कधी कधी 2 किलोमीटर. असं 8-10 दिवस केलं आणि तो कंटाळला, झाडाखाली बसला. आणि त्याने निर्णय काय घेतला, जाऊ दे ना, कुठे 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 2 किलोमीटर, 1 किलोमीटर, कधी कधी इच्छाच होत नाही, कधी कधी खूप जावं असं वाटतं, कधी कधी काहीच करावं असं वाटत नाही, जाऊया आपण आपल्या घरी, जाऊ दे, काही काशीविषयी नको. थकला तो. कळलं काय होतं, साधना करतोय ना आपण, थकतो, तसा तो थकला. मग तिथे एक साधू आला, गुरु. त्याने काय सांगितलं, काय रे म्हणलं, काय झालं एवढं का हताश झालास, निराश झाला. अहो म्हणले, मी काशीला निघालोय, अजून 5-7 दिवसच झाले, कधी मी 1 किलोमीटर चालतो, कधी 2, कधी 5, कधी 10, कधी 20, कधी पुन्हा 1-2 वर येतो. कंटाळलं म्हणले मी. म्हणले, तुला जायचंय, खरंच जायचंय, हो ना म्हणले. चालत जायचंय, हो ना म्हणले, पण कंटाळा आला. म्हणले, मी सांगतो ते करशील, हो नक्की करेल. बघ बरं म्हणले, हो हो नक्की. काशीला जायचं आहे हे विसरून जा, डोक्यातनं काढून टाक. हा म्हणले, असं कसं म्हणता, सांगतो ते कर. काशीला जायचं आहे हे विसरून जा, डोक्यातनं काढून टाक. मग म्हणले, आता काय. म्हणजे आता तुझ्या जीवनाचं एकच ध्येय आहे. म्हणजे काय, फक्त रोज 5 किलोमीटर चालायचं काशीच्या दिशेने. तुला कुठेही जायचं नाहीये, तुझ्या आयुष्याचं ध्येय रोज 5 किलोमीटर जाणं आहे. ज्या दिवशी तुला वाटेल की आज 20 किलोमीटर चालावं, नाही, 5च किलोमीटर चालायचं. ज्या दिवशी तुला वाटेल 1च किलोमीटर चालायचं, नाही, आज 5 पूर्ण करायचेच. हा नियम आहे, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. कळलं. रोज आपलं 5 किलोमीटर चालायचं म्हणजे चालायचं, एवढंच तुझं ध्येय आहे. तुला कुठे जायचं नाही, तुला कुठे पोचायचं नाही, तुला फक्त रोज 5 किलोमीटर चालायचंय, एवढं तुझं ध्येय. तो म्हणला बरं. पण तो आपला नित्य नेम पाळू लागला. रोज आपला 5 किलोमीटर चालायचा, 5 किलोमीटर जे गाव असेल तिथे थांबायचा, काय जेवण बिवण करायचं आणि पुढे जायचा, पुन्हा रोज 5 किलोमीटर चालायचा. असं करता 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 महाराज 2 वर्ष झाले. तो विसरलाच आपल्याला काशीला जायचं. चालला तो रोज 5 किलोमीटर आणि एकदम तोच साधू त्याला भेटला. अरे इकडे कसा. तो म्हणले, महाराज मी आपल्याला ओळखलं नाही. अरे मीच तर तुला सांगितलं होतं ना रोज 5 किलोमीटर चाल. हो 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 हो. किती दिवस झाले, 2 वर्ष झाले. म्हणले, महाराज अरे वेड्या, काशी 5 किलोमीटर मागे राहिले, जा आता मागे. कळलं. तसं आपलं ध्येय आपण परमात्मा प्राप्ती असं धरून चाललेलो आहोत ना. मग कधी कधी आम्ही जास्तच पारायण करतो, कधी कधी जास्तच नामस्मरण करतो, कधी 1 पान देखील वाचत नाही, कधी काहीच करायला बघत नाही. मग कंटाळा येतो. मग नित्य नेम काय, रोज 5000 जप करायचाच, काही वाटेल ते होऊ देत. आणि हा नियम ठेवला की कळेल भगवंत आपल्या मागेच उभा आहे. एक दिवस असा नक्की येईल महाराज. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ. लक्षात आलं. अशा पद्धतीने आपल्या वारकरी संप्रदायाला किती छान नियम आहे. सकाळी आंघोळ झाल्यानंतर 1 पान ज्ञानेश्वरी वाचावी, 1 माळ तरी जप करावा, नाही का, आहे ना. आणि रात्री पंचपदी भजन म्हणूनच झोपावं, संध्याकाळचा हरिपाठ करावा. किती सुंदर नियम आहे. एवढा जरी नियम चालू ठेवला ना महाराज, 1 जन्म 2 जन्म 3 जन्म कसंही असू दे, आपल्याला प्राप्ती होणार म्हणजे होणार. आणि गळ्यात आपण ही जी तुळशी माळ घालतो ना, याचा अर्थ काय ते तुम्हाला माहिती असेलच. जिवंतपणेच हा पिंड दान केलाय मी पांडुरंगाला. आता मी कोणाचा नाही. माळ घातली म्हणजे मी आता कोणाचा नाही, मी त्याचाच आहे. आणि त्याच्याकरता जे असेल उपयोगी तेवढंच मी करणार. आणि मला जो मिळालेला संसार आहे तो त्याने दिलेला आहे, म्हणून त्याला आवडेल म्हणून मी तो व्यवस्थित करणार आहे, छान करणार आहे आणि त्याच्या चरणी वाहणार आहे. एक बघा सांगतो,
आपण ना आपल्या प्रपंचाचे मालक व्हायला बघतो. आपण प्रपंचाचे मालक नाही, आपण आपल्या प्रपंचाचे ट्रस्टी आहोत. सगळं जे दुःखाचं मूळ आहे ना ते मालक होण्यात आहे. आता समजा मी भाड्याच्या घरात राहतोय, भिंतीला काहीतरी काळं लागलं, काय झालं, आपल्याला काय वाटतं का? नाही, 1 वर्षाने सोडून द्यायचं, तू मालक बघून घे. माझं घर असेल, जरा काही वरखडा गेला असं होतं की नाही? का होतं? माझं आहे. शेजारच्या मुलीचं लग्न जमत नाही म्हटल्यानंतर आपण उपदेश करतो, जमेल हो, योगाच्या गोष्टी असतात. आपल्या मुलीचं नाही जमलं की काळजी लागते की नाही? का? म्हणजे विचार शोधा तुम्ही, काळजी कुठं आहे? काळजी माझेपणात आहे, माझेपणातच काळजी आहे. आणि इथे तुमचं काय आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे ना? ये साते आलिया ओळगा शारंग धरू, नाही तरी संसार वाया जाईल रया. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, मृग जळवत वाया जाईल रया. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? देता देवविता, नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे? निमित्ताचा धणी केला असे प्राणी, हे इम्पॉर्टंट आहे. निमित्ताचा धणी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? तू का म्हणे का रे? अरे का रे? नाशिवंतासाठी देवासवे आटी पाडितोसी. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? एवढं जरी लक्षात राहिलं ना तरी काम होणार आहे, तरी काम होणार. आपण माझंच समजतो नाही. मग आता तुम्ही म्हणाल महाराज हे कसं? मुलांना जन्म घालायला आपण निमित्त झालेलो आहोत, आपण जन्माला घातलेलं नाही. ज्याने नारळामध्ये पाणी ठेवलं त्यानेच तुमच्या गर्भामध्ये कुठला जीव आणायचा आणि कोणाला जन्म घालायचा हे त्याने ठरवलंय. आपण निमित्त आहोत. जसं गोवर्धन कोणी उचलला? भगवान श्रीकृष्णाने. बाकीच्याने काठ्या लावल्या. त्या काठ्याला काय अर्थ होता का? काठ्या काढल्या असत्या तरी पर्वत तसाच राहिला असता, पण त्या काठ्या लावणाऱ्यांना वाटलं आमच्यामुळे पर्वत उभा आहे, नाही का? ते म्हणले पण एकमेकांमध्ये कुरबुर सुरू झाली. 2 दिवस झाल्यावर 7 दिवस उभे होते भगवान करंगळीवर धरून, आपापसात कुजबूज. हे असे करंगळीने कधी उचलता येतं का? तरी पाहिलं होतं प्रत्यक्ष. बघा भ्रम कसे होतात, माया कशी काम करते. पाहिलं होतं उचलताना, पण काय म्हणले? असं करंगळी आपण काठ्या लावलेत म्हणून चाललंय. भगवान म्हणले तर बरं आहे. भगवान म्हणले अरे माझ्या पाठीला खाज आली जरा, तुम्ही असंही धरलंय, मी जरा पाठ खाजवतो. करंगळी काढल्याबरोबर पर्वत खाली. ओरडायला लागले, बोंबलायला लागले सगळे मोठमोठे. अरे 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 काय झालं? पुन्हा भगवंताने उचललं. कळलं म्हटले तुम्ही उचललंय, आमचा काही संबंध नाही. म्हणले आम्ही काय झालो? निमित्त. तसं आम्ही आमच्या प्रपंचामध्ये काय झालेलो आहोत? निमित्त. पैसे कमवून आणून द्यायला निमित्त, घरात स्वयंपाक पाणी करून सगळ्यांना जीव घालण्याला निमित्त. आम्ही कमवून आणतो म्हणून तुम्ही खाता, आम्ही स्वयंपाक बनवतो म्हणून तुम्ही जेवता, आम्ही अभ्यास करतो म्हणून तुमचं कौतुक होतं. आई वडिलांना सांगतात मुलं बघा. असं नाहीये, असं नाहीये महाराज. तुम्ही निमित्तात स्वयंपाक बनवायला. स्वयंपाक बनवणारी अन्नपूर्णा माता आहे, सगळ्या जीवाला खाऊ घालणारी. हा, नोकरी करून पैसा पैसा, प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धची जोडे मान, तुकाराम महाराज. तुमच्यात का नाही सगळे लखपती होत? का नाही सगळे करोडपती होत? है ना? प्रारब्ध, प्रारब्धची जोडे धन आणि प्रारब्धची जोडे मान. तुम्हाला या आयुष्यात मान सन्मान किती मिळायचा ठरलेला आहे. जास्त मागायला गेला तर अपमान होईल. किती पैसा मिळायचा ठरलेला आहे. जास्त मिळवण्याचा आता तुम्ही म्हणाल आम्हाला ते 15,000 पगार आहे, आम्ही खूप मेहनत करतो, डबल अगदी डबल शिफ्ट टेबल शिफ्ट करतो आणि 20,000 25,000 कमवतो. मिळणार नाहीत का? कर्माचं फळ आहे. कर्म केलं तर मिळणार, पण होणार काय? ऍडमिट होणार, तिथे उरलेले 10,000 तिथे खर्च होणार, शेवटी पदरात पडणार 15,000च. प्रारब्ध. प्रारब्धाची गंमत सांगतो तुम्हाला. आता कसं असतं बघा प्रारब्ध. आता आपण संचितावर येणारच आहोत, कधी येतोय पण असतो पण येऊ. प्रारब्धाची गंमत कसं असतं बघा. आपल्याला होणारे त्रास कसे असतात. आता समजा मी नेहमी उदाहरण देतो,
आता मी पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलाय, ठीक आहे, आणि हे सद्गृहस्थ आहेत ना, त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांच्याकडे मी म्हटलं मला 10,000 रुपये तुम्ही उधार द्या, मला जरा काम आहे, आणि त्यांनी मला दिले, ठीक आहे. त्यांना म्हटलं 1 महिन्याच्या बोलीवरती दिले. 1 महिन्यानंतर ते माझ्याकडे परत आले, म्हटले महाराज आमचे पैसे द्या की. पण मी तेव्हा माझ्या घरामध्ये निळ्या रंगाचा शर्ट घालून बसलो होतो, ठीक आहे. मी त्यांना म्हटलं मी कुठे तुमचे पैसे घेतले? अहो नाही का त्या दिवशी तुम्ही तो पांढरा सदरा घालून माझ्याकडे आला होता. म्हटलं पण मी आत्ता निळा शर्ट घातलाय, मी कशाला देऊ? हे बरोबर आहे का? नाही ना, द्यायला पाहिजे ना, घेतलंय कोणी? मी. तसं माझा मागचा जन्म वेगळा आहे पांढऱ्या शर्टाचा, ह्या जन्म निळ्या शर्टाचा. शर्ट म्हणजे जन्म, शरीर. मी किती शरीर बदलले तरी घेणं देणं कायम राहता, ते वाटेला येतं. आता कसं ते सांगतो. आता म्हणतात ना यांच्याकडनं 10,000 घेतले मी आणि मी मेलो, आणि काही दिवसांनी समजा त्याने दे ठेवला, मग तो 10,000चं क्लिअरन्स बाकी आहे, तो फेडायला दोघांनाही पुन्हा जन्माला यायला लागतं. आता कसे जन्माला येतो बघा. ते जन्माला येतात, शिकतात चांगलं, आणि एक कंपनी उभी करतात, मोठी कंपनी, सक्सेसफुल एकदम बिझनेसमॅन. आणि मी आपलं काहीतरी इंजिनिअरिंग वगैरे करतो, इंजिनियर होतो छानपैकी, आणि नोकरीच्या शोधात मी फिरत असतो डिग्री घेऊन, ठीक आहे. नेमकं बघा गंमत कशी असते, ह्यांच्या कंपनीत मी इंटरव्ह्यूला जावं अशी अवस्था निर्माण होते. हे खेळ कोणाचे आहेत? प्रारब्ध. अशी अवस्था निर्माण होते. मी त्यांच्या कंपनीत इंटरव्ह्यूला जातो, ते आतमध्ये असतात केबिनमध्ये ॲज अ बॉस, आणि बाहेर 100 लोकांचे इंटरव्ह्यू चालू असतात. माझा नंबर 101वा असतो. माझ्या मनात काय येतं, कुठनं नंबर लागणार आहे? 3 तास तर ह्यांचे इंटरव्ह्यू चालतील बाकीच्यांचे, आणि कदाचित ते यशस्वी होतील, आपला नंबर यायचाच नाही. म्हणून मी परत जायला निघतो. तेवढ्यात ते जे कॅमेरे लावलेले असतात ना बाहेर, त्यातनं ह्यांनी मला पाहिलेलं असतं. त्यांनाही माहीत नाही मी कोण आहे, आणि मलाही माहीत नाही ते कोण आहे, पण ते आत्म्याला माहिती आहे कोण आहे. कळलं? ते काय म्हणतात, शिपाईला सांगतात की जा त्याला बोलवून आणा. तो शिपाई मला बोलवायला येतो, तुम्हाला साहेबांनी आत बोलवलं. म्हटलं मला एवढे 100 इंटरव्ह्यू बाकी आहेत? ते नाही म्हटले, तुम्हाला बोलवलंय. म्हटलं बरं. मी आपला आत जातो, मी आपला देवाला म्हणतो, देवा तुझ्या कृपेने झालं बाबा, आत जायला मिळालं. खरं काय ते त्यांना आत्म्यालाच माहिती आहे, आमच्या दोघांच्याही. कळलं? आम्ही जातो, देवा बरं झालं. आतमध्ये गेल्यानंतर ते माझ्याकडे बघत होते, मी त्यांच्याकडे बघत होतो. आम्हाला माहित नव्हतं आम्ही एकमेकांकडे का बघतो, आत्म्याला माहिती आहे का बघतोय ते. कळलं? मग मी विचारलं, म्हटलं सर एवढी 100 लोक उभी आहेत इंटरव्ह्यूला, तुम्ही मलाच का बोलवलं? ते काय म्हणतात, तुम्हाला बघून काहीतरी आपलंसं वाटलं, काहीतरी असं जुनी ओळख असल्यासारखं वाटलं. मी पण म्हटलं हो मलाही असंच वाटतंय. आता ती ओळख काय आहे ते आम्हाला आत्ता माहिती नाहीये. कळलं काय आहे? हिशोब प्रारब्धाचे. मग मी म्हटलं सर मग इंटरव्ह्यू घेता? नाही म्हटले, काय माहिती नाही, मला तुमच्यावर विश्वास आहे, इंटरव्ह्यू वगैरे काय नाही, तुम्ही पास झाला, उद्यापासून जॉबला या. म्हटलं सर पगार 12,000 रुपये पगार नेमतो तुम्हाला सुरुवातीला, नंतर वाढवेल. मी एवढा खुश झालो, वा 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 म्हटलं, आता मी अगदी मन लावून काम करणार. घरी गेलो, सगळ्यांना पेढे बिडे वाटले, अगदी छान, नोकरी मिळाली, नोकरी मिळाली, नोकरी मिळाली. आणि 1 महिना ऑफिसचा टाइम 9 ते 6 होता महाराज. मी 8 वाजता जाऊन बसायचो आणि 7-8 वाजता घरी जायचो. म्हणजे मेहनत दाखवायचो मी त्यांना की मी किती मेहनत करतोय. एवढे खुश झाले ते पण की वा वा छान मेहनत करतोय. अशीच 28-29 तारीख आली, त्यांनी मला बोलवलं. 1 महिना काम झालं होतं मला. ते म्हणले असं करा, मी जरा कंपनीच्या कामाने दिल्लीला चाललोय. आता कंपनीला मी सुट्टीच दिली आहे, उगाच 2 दिवस कशाला कोणी या, तुम्हालाही पण सुट्टी देतो. तुमचा पगार 1 तारखेला होईल, मी साधारण 3 ते 4 तारखेला येईन, तुम्ही 1 तारखेला या आणि तुमचा पगार घेऊन जा. म्हटलं ठीक आहे. मी खुश, चला मस्त सुट्टी मिळाली आपल्याला, छान 2 दिवस एन्जॉय केलं. 29, 30, 31 डिसेंबर सगळं अगदी मजा केली. आणि 1 तारखेला मी पगार घ्यायला ऑफिसमध्ये पोचलो. ऑफिसला टाळा. मी शेजारी गेलो, अहो म्हटलं हे 3-4 तारखेला हो हो म्हणले. पण गंमत काय झाली माहिती आहे का, त्याने हे लेटर दिलंय तुम्हाला, तेवढं बघा. मी आपलं लेटर उघडलं, त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं, क्षमा असावी, कंपनीचं दिवाळं निघालेलं आहे, त्यामुळे कंपनी बंद करण्यात आलेली आहे, आम्ही काही तुमचा पगार देऊ शकत नाही, जेवढं देऊ शकतो तेवढं चेक आतमध्ये आहे. चेक काढला, चेक 2,000चा होता फक्त. काय झालं कळलं, वसूल झाले. हे खेळ होतात.
आणि मग मी घरी जाऊन शिव्या कोणाला दिल्या? पांडुरंगाला. काय देवा तुझं केलं एवढं मी, आणि काय माझ्यावर अशी अवस्था आली, 12,000 पगार सांगू 2,000 दिले, तू असं कसं केलंस माझ्याबरोबर? पांडुरंग म्हणला तुझ्या कर्माचं फळ आहे मागच्या जन्मीचं. भोगतो ना घडे संचिता वाचोनी, करावे ते म्हणती समाधान. हे आपल्याला माहीत नसतं. कळलं हिशोब कसा असतो? आत्मा हे हिशोब क्लिअरच करतो. महाराज, प्रारब्ध ही चीज अशी आहे की आपण ही जी नाती मानतोय ना, आई वडील, नवरा बायको, मुलं, ज्ञान मार्गाने बघा हे काहीच नाहीये. आपण सगळे निमित्त आहोत. मुलं आपली नाहीयेत, ती परमेश्वराची आहेत. आपण त्यांना छान सांभाळू शकू ही गॅरंटी पांडुरंगाला आपल्याबद्दल आहे, की मी याच्याकडे ह्या माणसं पाठवली की हा छान सांभाळेल, म्हणून त्याने ती आपल्याला दिलेली आहेत. मग ती त्याची म्हणून सांभाळणे भले, आपली नाही ती. कळलं? आम्ही किती जोर जबरदस्ती हाणामारी करतो त्या मुलांबरोबर, आणि आरडाओरडा रडत कसं आमचं नशीब फुटलं, अशी पोरं जन्माला आली. कर्म आहे तुमचं, प्रारब्ध आहे महाराज ते. लक्षात आलं? मुलं पण म्हणतात कसं आम्हाला समजूनच घेत नाहीत आमचे वडील. नाही समजून घेणार, प्रारब्ध आहे तुमचं, तुम्हाला समजून न घेणं. त्या कर्म एकमेकांशी तुम्ही जे वागलेला आहात ना, ते कर्म फेडायला आपण आलेलो आहोत. किती कर्माचं बंधन असतं सांगतो. आपल्या शेजारून कुठला माणूस जाणार हे सुद्धा ठरलेलं असतं. बाजारात न जाताना शेजारून कुठली व्यक्ती जाणार, एकदाच ती व्यक्ती जाईल, पण तेवढं कर्म आपलं एकमेकांबरोबर शिल्लक आहे म्हणून तोच बाजूला जातो. इतकं परफेक्शन या सृष्टीमध्ये आहे, इतकं परफेक्शन आहे, इतकं कर्माने आपण बांधले गेलेलो आहोत. म्हणून तुमची मुलं कोण व्हायची ठरलेलं आहे प्रारब्धानुसार. तुमचे आई वडील कोण व्हायचे ठरलेलं आहे. नवरा कोण व्हायचा ठरलेला आहे. बायको कोण व्हायचं आहे ठरलेलं आहे. बायको म्हणते ना मी आहे म्हणून टिकली, टिकणारच आहात तुम्ही, कारण तुमचं प्रारब्ध आहे ते. बायकोचं प्रारब्ध नवरा आणि नवऱ्याचं प्रारब्ध बायको. कोणी किती भांडलात ना कुठंच नाही जाऊ शकत, कारण प्रारब्धाने बांधलेलं आहोत. ज्या क्षणी प्रारब्ध संपेल, भरता न भरता निमिष जावे लागे. संपलं की गेला. एवढे लवकर का सोडून गेलात? नाही, प्रारब्ध तेवढंच होतं. हे सगळं ठरले. आता हे थोडंसं ज्ञानदृष्टीने बघा. बघा, आपल्या बरोबरची कर्म फेडायलाच आपण जन्माला आलेलो आहोत. पण ते आपण जर अशा पद्धतीने बघायला गेलो ना, तर ते प्रॅक्टिकल आणि मेकॅनिकल वाटेल, किंवा आपण एकमेकांबरोबर मग त्रास होईल आपल्याला त्या सगळ्या गोष्टीचा. म्हणून त्याला भक्तीचा मुलामा दिला. मी तुमचा नवरा, मी तुमची बायको, मी तुमची मुलं. मग ते प्रेम निर्माण होतं, अटॅचमेंट निर्माण होते, आणि अटॅचमेंट मिळाली की भोगणं सोपं जातं. आता आपला मुलगा समजा वेडा निघाला, मेंटली रिटार्डेड, आपलं प्रारब्ध येते त्याचं नाही, आपलं प्रारब्ध आहे की अशा मुलाला आपल्याला सांभाळायचं. अशी एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला सांभाळायला दिली, तुम्ही सांभाळाल का? नाही, कुठेतरी ऍडमिट करून मोकळं झालं है ना. पण आपल्या मुलाला सोडू शकतो का? नाही, आपण धरून ठेवतो. हे प्रारब्ध काम करतं की तुम्हाला भोगायचं तर आहेच, मग आवडीने भोगा, तुमचा मुलगा म्हणून भोगा, पण भोगा. ते संपलं की एक तर तो सरळ होईल, नाही तर जग सोडून. ते वेडं होणं हे त्याचं प्रारब्ध आहे. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट इथे प्रारब्धाने काम करते. भोग तो ना घडे संचिता वाचोनी. आपल्या कर्माची फळं आपल्याला कुठल्याही परिस्थितीत भोगावी लागतात. मग ते रडून भोगण्यापेक्षा आनंदाने भोगावी. आणि ते काय असतं हेच तुकाराम महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. भोग तो ना घडे संचिता वाचोनी. संचितात नसेल, तुमचं कर्म नसेल, भोगावं लागणारच नाही तुम्हाला. ज्या अर्थी तुम्हाला भोगावं लागतंय त्या अर्थी तुमचं प्रारब्ध आहे. आपण म्हणतो ना मला अमुक एक दुःख प्राप्त झालं, होणारच नाही. तुमचं जर का कर्म नसेल तर तुम्हाला भोगायला लागणार नाही. ज्या अर्थी भोगावं लागतंय त्या अर्थी कर्म आहे, प्रारब्ध आहे. फक्त एवढी सोय आपल्याला तरी केली आहे की मी काय कर्म केलं होतं हे आठवत नाही. ते आठवलं असतं तर गोंधळ झाला असता सगळा. कारण आपण ते कर्म दुरुस्त करायच्या मागे लागलो असतो.
ते कर्म दुरुस्त करता येत नाही, ते भोगावंच लागतं. म्हणून ते तुम्हाला आठवत नाही. मग निदान आठवत नाही म्हटल्यावरती आपण काय म्हणतो, जाऊ दे, प्रारब्धच तसं आहे, बघूया, आणि भोगून संपवलं जातं. लक्षात येतं तुमच्या? ही सोय आहे आपल्याला केलेली. म्हणून ही पत्रिका, भविष्य काही बघायची गरज नाही, कारण ते बदलता नाहीयेत. तुकाराम महाराज म्हणाले ना, भविष्य न सुटे भोगल्या वाचूनी. मग जर ते भोगल्या वाचून सुटत नाही, बघायचं कशाला? उगाच डोक्याला ताप करून घ्या, आता उद्या असं होणार, परवा तसं होणार, आजचा दिवस घालवा की मजेत, कशाला बघायचंय? आणि हे जर माहीत नसेल ना, तर पांडुरंग परमात्मा त्याच्यात तुम्ही अनन्य असलात तर बदल घडवतो. त्याच्यासाठी अनन्य व्हायला पाहिजे. अनन्यश्चिंतयन्तु माम ये जनाः परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य पाहिजे. आपण अनन्य नाही म्हणून आपले भोग टळत नाहीत. अनन्य म्हणजे काय? न अन्य. जे तुमचे सद्गुरू असतील, जे तुमचा परमात्मा तुम्ही धरला असेल, पांडुरंग असू दे, रामराया असू दे, दत्त असू दे, कोणी असो, ते एकच धरा, एकच धरा अनन्यपणे, मगच काम होतं. तुकाराम महाराज म्हणाले ना, एक धरिला मी रखुमाईचा पती, आणिकाचे काम नाही आता. गासी तरी एक विठ्ठलाची गाई, नाही तरी ठाई राही उगा. आहे ना? बघा काय अनन्यता आहे. पंढरीचे वारी आहे माझे घरी, आणि कमी न करी तीर्थव्रत. आपण सगळी तीर्थव्रत करतो, आपण सगळ्या देवांना जातो, कुलदेवता करतो, अमक करू नये असं माझं म्हणणं नाही. अनन्यता आहे का? आपणच आपला विचार करावा, आपण आपली करावी सोडवणूक, संसार बंधन तोडावे की. आहे का? आपण अनन्य आहोत का? एकनिष्ठ भक्ती असावी. एकनिष्ठ, एकनिष्ठ, एकनिष्ठ. एकनिष्ठ म्हणजे काय? ज्याला दुसरा इष्ट नाही तो एकनिष्ठ. एकच, काहीतरी एक. आता बघा, ज्यांना जे जे पोचलेत, जे जे आत्मसाक्षात्कारी झालेले, त्यांची उपासना पद्धती बघा. तुकाराम महाराजांनी दुसरा देव मानला, त्यांनी गुरु देखील, म्हणजे एक तर देव धरावा, एक तर गुरु धरावा. त्यांनी देव धरला. बाबाजी चैतन्य येऊन डोक्यावर हात ठेवून अनुग्रह देऊन निघून गेले, पण उपासना त्याने आयुष्यभर कोणाची केली? पांडुरंगाची केली. अनन्य कोणाशी झाले? पांडुरंगाशी. माऊली कोणाशी अनन्य होत्या? पांडुरंगाचं भजन करत होत्या, पांडुरंगाचं नाव घेत होते, पण अनन्य भक्ती कोणाशी केली? गुरुशी. निवृत्तीनाथ आहे ना, निवृत्ती एक धरलं. हे एक धरलेलेच पोचलेत. नाथ महाराज पांडुरंगाची भक्ती करत होते, पण धरला होता आतमध्ये एक. कोण? एका जनार्दनी. गुरु धरला होता. बघा, आहे की नाही? सगळं बघा तुम्ही, ही प्रत्येक संताकडे बघा, त्यांनी एकच काहीतरी धरलंय. आम्ही 17 धरतो म्हणून पोचत नाही. उपासना कशी असावी? अनन्यश्चिंतयन्तो माम. एकच धरा काहीतरी. एक धरला तरच पोचाल महाराज. का वाटत नाही की मी एका पांडुरंगाला धरलंय, आता आणखी कोणाची गरज नाही? नाही का? अगदी अयोध्येला गेलात, जे पांडुरंगाचे भक्त आहेत, जे पांडुरंगाचे सेवक आहेत, ते अयोध्येला दर्शनाला गेले तरी रामाकडे बघून पांडुरंगाच म्हणावं, त्यात आपल्या पांडुरंगालाच बघावं. जे रामाचे भक्त आहेत ते पंढरपूरला गेल्यानंतर सुद्धा श्रीरामच म्हणतील. समर्थांनी म्हटलं नाही का, येथे उभा का श्रीरामा. ही पद्धत आहे बरं का भक्तीची. ह्या संतांनी आम्हाला, त्यांना काही गरज नव्हती हो, ते तयारच होते, त्याने आम्हाला भक्तीच्या पद्धती शिकवल्या की अनन्य कसं व्हायचं, कसं व्हायचं अनन्य. तेव्हा कुठे थोडी 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 प्रगती होते महाराज. आणि या संतांच्या उपासनेचं मर्म काय आहे की एक पकडलं की साध्य होतं, ते आहे अनुसंधान. अनुसंधान म्हणजे लक्ष धरूनच ठेवायचं 24 तास. शरीराने नव्हे, मनाने. सगळा जो काही परमार्थ आहे तो मनाचा आहे. आणि परमार्थ म्हणजे काय मला नाही कळत, पण जे कळतं ते सांगतो. स्वतःला सुधारणे म्हणजे परमार्थ, म्हणजे परमार्थ आहे. स्वतःला सुधारणे, माझ्या स्वभावात बदल करून घेणे, माझ्या सवयीत बदल करून घेणे, माझ्या स्वतःमध्ये बदल करण्याकरता, पांडुरंगाच्या दर्शनाकरता जे जे योग्य आहे ते ते बदल स्वतःमध्ये करून घेणे नामे परमार्थ आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणाले बघा, अनेकांचे काय गुणदोष वर्णू, मज काय त्यांचे उणे असे.
आणि काय म्हणाले, मी अवगुणी अन्यायी किती म्हणून मी सांगू काय. स्वतःचा दोष काढून त्या भगवंताच्या दर्शनाला योग्य असे गुण स्वतःमध्ये निर्माण करून घेणे. नामे परमार्थ, नामे साधक, नामे भक्त, नामे ज्ञानी. कळलं. पण त्याच्यासाठी हे बेसिक आहे. या सगळ्यात बेसिक मध्ये महत्व काय आहे? कर्म. कर्म. पण ते कर्म सहज सोपेपणाने करता यावे म्हणून त्याच्या पुढची पायरी भक्ती. बघा 4 मार्ग आहेत. योग मार्ग, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. याच्यात सगळ्यात श्रेष्ठ काय असं महाराजांना विचारलं. महाराज काय म्हणाले ऐका, कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, योग मार्ग ही साधनं आहेत, भक्ती मार्ग साध्य आहे. हे सगळं करूनही भक्तीच मिळणार आहे. आणि आपण आधीच भक्ती धरली तर प्रश्नच येत नाही. लक्षात येतं तुमच्या. आणि भक्तीचं जर काही साधन असेल तर नामस्मरण आहे. सोपं साधं, केव्हाही कुठे काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती आहे ना. काय इतकं नामावरती सुंदर अभंग सांगितलेत महाराज. ज्ञानेश्वरी तर फार मोठी आहे हो, पण मला तर हरिपाठ हाच ग्रंथ मोठा वाटतो. आमच्यासारख्या साध्या लोकांसाठी हरिपाठच खूप मोठा आहे. काय करायचं ते सांगितलंय सरळ. बघा कसं झालं. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा निवृत्तीनाथांना विचारलं की दादा, अरे मी एवढी ज्ञानेश्वरी लिहिली, अमृता अनुभव लिहिला, चांगदेव 65 सांगितली, तरी माझ्या मनाचं समाधान होत नाही, काय करू. दादा हसले. दादा काय म्हणाले, अरे बाळ, समाधान कशाने होतं. ते म्हणले नामाने. मग नामावरती ग्रंथच नाही लिहिलास तू, म्हणून तुझं समाधान होत नाही. म्हणून माऊलींचा शेवटचा ग्रंथ काय असेल ना महाराज, हरिपाठ आहे. मग त्याने हरिपाठ लिहिला आणि मग म्हणाले आता माझं समाधान झालं, समाधी संजीवन हरिपाठ. म्हणून या ग्रंथाला फार अलौकिक महात्म्य आहे महाराज. एवढ्या अभंगामधला एक जरी अभंग आपण तयार करून त्याप्रमाणे वागलो ना, फार आपलं कल्याणच आहे हो. आणि त्याच्यावर निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं पण नाही का, नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्वथा तू. इंद्रायणी तिरी म्हणजे काय, रोज उठून आळंदीत जायला पाहिजे का. इंद्रियांच्या तीरावर बसा आणि हरिपाठ करा. हरिपाठ म्हणजे नामस्मरण. हरिपाठ श्रीराम जय राम जय जय राम किंवा जय जय राम कृष्ण हरी, ते अभंग त्याच्यासाठी सांगितले. आता इंद्रियांच्या तीरावर म्हणजे काय, डोळ्याला मोबाईल बघावासा वाटला नाही बघायचा, जप करायचा. कानाला काहीतरी ऐकावंसं वाटतं नाही ऐकायचं, नामच ऐकायचं. काहीतरी वेगळ्या चर्चान गप्पा मारायच्या वाटल्या, निंदा करावीशी वाटली नाही करायची, जपच करायचा. श्रीराम जय राम जय जय राम. नाही म्हणता प्रमाण देऊ. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, आहे ना. ही इंद्रिय त्याच्यासाठी आहे. हे इंद्रियांच्या तीरावर बसणं आहे. तीरावर का बसायचं म्हणजे मध्ये इच्छा झाली की त्याच्या तोंडी नाम द्यायचं, इच्छा झाली की त्याच्या तोंडी नाम द्यायचं. असं करता करता कुठपर्यंत करायचं, जेव्हा नामाचीच इच्छा निर्माण होईल तिथपर्यंत करायचं. एकदा नामाची इच्छा निर्माण झाली की झालं, मग समाधी संजीवन हरिपाठ, मग झालं आपलं का. इथपर्यंत आपल्याला पोहोचणं जरूर आहे. आणि म्हणून आधी हे लक्षात घ्यायचं की ह्याच्या आड आपल्याला सगळ्यांनाच भक्ती करावीशी वाटते, अगदी सगळ्यांना. आड काय येतं, ही दुःख आड येतात, हा त्रास आड येतो. मग त्याला उत्तर म्हणून हे तुकाराम महाराजांना समजलं आणि म्हणून ते म्हणले की काळजी करू नका, आधी हा प्रश्न सोडवतो. आणि म्हणून ते म्हणले भोग तो ना घडे संचिता वाचोनी. आता हे संचित कर्म काय आहे, कर्म किती प्रकारचे असतात, हे संचितात कसं जायचं, आपण नेमके कोण आहोत, आपण नेमके कोण आहोत हे कळायला लागेल. हे संचित कुठं असतं ते येतं आपल्याला भोगायला, ते कुठे असतं, ते कुठे जमा होतं, हे सगळं प्रश्नांची उत्तर आता उद्याच्या प्रवचनात देण्याचा प्रयत्न करतो. झालेली सेवा सद्गुरूचरणी, भगवंताच्या चरणी, माऊलींच्या चरणी समर्पित करतो आणि येथेच काही काळ विरमतो.
जानकी जीवन स्मरण जय जय राम विठाला 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 कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ राधे 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 राधे